अडीच वर्षांपूर्वी मी खर्डे खुर्द तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथील वृद्धांना वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळत नाही याचा व्हिडिओ बनवला होता. काय नाव आहे तुझं? पुट्या गाव खैडी. तुला म्हाताऱ्या लोकांची पगार चालू झाली का? काहीच नाही, हां, काहीच नाही. पगार नाही, काय काहीच नहीं चालू में. तुला दिसत पण नाही का? हाँ हाँ, अंधड़ है. अंदाज और एक और छात और रह गया मैं दिखाई तो नहीं है. बर एने कुणी इलाज करणार नहीं. बर हाँ, मारा काले दे इलाज कर है. हो. ते मैं आँखों को कोई कोई थाकियो. हां, ते काही मैं पोरे इलाज नहीं. बर ते मारो काल छिरका रोइलो काल इलाज करणार छे मैं पर. हां. तुला ते म्हाताऱ्या लोकांचे 1000 रुपये भेटतात ते पण नाही भेटत का? काय नहीं भेटतला. तुम्ही फॉर्म भरला होता का पहिले? पहले बोललो तो मग मंजूर नाही ते झाले? बोललो हाँ. ते जो फार्म कांग गोइलो का निम माती निम दे मैं पाते ये तर मी दोरो हां हां, तार पगार इसे को कोई तर दोरो बरोबर. एने मैं एक माणू हूँ फसो हाथे मजूर जुतलो. हो. हां, ते मंजूर जुतलो आम हूँ मैं मंजूर जुतलो आगे मुतने जाने मारे और चोण एने चा सको लेने नोर चोण हां हां, खारे मी चलेने नोर चोण एने हाँ तो रे मैं कौन खाटलाम लावी नाफे बरोबर. एने धीरे मना धीर जाके फुटला ते पोका जुड़ो मैं ये जुड़ियो पोलो जुड़ियो कोई तरह आंबरी खोड़ी में काहीच नहीं. ओतरा डायला छे तीनू डायला काल्ला भी कुणी पगार नहीं काहीच नहीं ओलासन नहीं. काय लागतो तो काय होईन जो ते ओणू जुए आम आंबरे एनी खोड़ी छिरकार काढ लोइलो तो हो नी जुड़तला मु. बरोबर. ते क्षेत्र में हो जुड़तलो हाँ. इनी खोड़ी में काही पगार नहीं ये डायला नहीं एने ये काही और चोणेली तेरे नहीं तो पासणो. सरकार के खूप विकास होई गेलो काय एने लागतो? छिरकार कोण के हो आदिवासी आपतला हाँ. आपतला काय आपलो से इनी खोड़ी में आपलो काय. व्हिडिओ बनवल्यानंतर मी त्याला माझ्या फेसबुक पेजवर अपलोड केला. व्हिडिओ पाहिल्यानंतर आमचे तहसीलदार श्री सपकाळे साहेबांचा फोन आला की आपण उद्या सर्व टीम घेऊन गावात जाऊन वृद्धांचे फॉर्म भरून घेऊ. आणि खरोखरच सपकाळे साहेब सर्व टीम घेऊन गावात आले व गावातच सर्वांचे फॉर्म भरून घेतले. वृद्धांची कागदपत्रे स्कॅन करून घेतली. सर आपण आम्ही जो खर्डी गावाचा व्हिडिओ बनवला होता की वृद्ध आहेत, विधवा आहेत, सिकल सेल आहेत, यांना त्यांच्या योजनांचे लाभ मिळत नाही, तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवला. तुम्ही तो व्हिडिओ बघून गावात आलात. तुमचं खूप खूप आभार. आणि तुम्ही तुमची टीम पण घेऊन आलात. तर आता पुढे कसं करणार आहेत आपण? तर आता आपण तो व्हिडिओ होता की कुट्या पाडवी पावरा ह्या बाबांची त्या ठिकाणी मी मुलाखत बघितली. आपण बनवलेला व्हिडिओ वाचून जरा थोडं वाईट वाटलं की काही गोष्टीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आहे. आणि आजपर्यंत बरेच लोक सुद्धा पोहोचलेले, त्याच्यात वाईट वाटतं की शासनाच्या ज्या योजना आहे तो जो खरा लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत त्याचा फायदा त्याला पोहोचत नाही. म्हणजे तो आजही त्याच्यापासून वंचित आहे. केवळ त्याच्या अज्ञानामुळे किंवा त्याला माहिती नाही, त्याच्यापर्यंत कोणी पोहोचत नाही म्हणून तो व्हिडिओ पाहून निर्णय घेतला की चेतनदारांना फोन करायचं, टीम घ्यायची आणि प्रत्यक्षात त्या गावात जाऊन सर्व लोकांचे फॉर्म भरून घ्यायचे की जेणेकरून प्रत्येकाला त्याचा लाभ भेटायला पाहिजे जो खरा लाभार्थी आहे. आता पुट्या बाबासारखे असे अनेक लोक आहेत की ते आपल्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत. तसंच आता ते रुस्तम बाबा सांगितले ते पण असे भरपूर व्यक्ती आहेत. तर आता आम्ही इथे जवळपास 15 ते 20 फॉर्म भरून घेतलेले आहे आणि उद्या पण आमचा कॅम्प इथे राहणार आहे की जेणेकरून जास्तीत जास्त जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचे फॉर्म भरून त्यांना योजनेचा फायदा आपल्याला देता येईल. आणि येत्या 10 ते 15 दिवसामध्ये आता आम्ही 20 जानेवारीला बैठक ठेवलेली आहे. त्या बैठकीमध्ये हे सगळे प्रकरण आम्ही मंजूर करून घेऊ. काही अडचणी असतील तर परत गावामध्ये येऊन त्या लोकांकडून कागदपत्र जमा करू आणि कशा प्रकारे जो खरा लाभार्थी आहे त्याला लाभ देता येईल याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. धन्यवाद सर. सपकाळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खर्डेचे 29 लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेतले व त्यांच्या कागदपत्रानुसार त्यांना त्या योजनेचा लाभ मंजूर करून पेन्शन देखील मंजूर केले. परंतु पुट्या पावरा यांचे पेन्शन तांत्रिक कारणांमुळे 1 वर्षापासून बंद झाले होते. मग पुन्हा पुट्या डाया धडगावला आलेत. मी त्यांना घेऊन संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार अजबसिंग वडीव रासाहेब यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी लगेच काय अडचण आहे ती तपासली व ऑनलाईन दुरुस्तीचे आदेश दिले व 8 दिवसात पुट्या डाया यांची 1 वर्षाची अडकलेली पेन्शन
चेकद्वारे पुट्या डाळे यांना तहसीलदार श्री ज्ञानेश्वर सपकाळे साहेब यांच्या हस्ते अदा करण्यात आली व यापुढेही नियमितपणे पेन्शन सुरू राहील असे तहसीलदार साहेबांनी सांगितले. अंध पुट्या बाबाला चेक देण्यासाठी तहसीलदार साहेब खुर्चीवरून बाहेर आले व चेक दिला. दोघांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. बाबाने त्याच दिवशी चेक बँकेत जमा केला. दाई आपला काय मुद्दा होता, काय करलो आपण? आपो काही नहीं करियो चेतन दादा उलो तुमर डायला पगार जुड़तलो काही नहीं चिरकारे कर्ज खादलो काही नहीं खादियो खरेज ए करेन मी कोई आपलो ते फिरिंग कर्ज काही नहीं खादियो ए कोई यो कोइलो यार ने काय करलु के होचो जाइने आमरो लिजान साहेब जान कोइलो चेतन दादू फच काय करलु के साहेब लेतो आवलो साहेब जपापले दिलो ते डायला पगार जुड़तलो काही नहीं फामे बोरी नापो एने जाऊ दड़गाव चालू करीने दड़गाव जा मेडिकल करला चारण फामे जमा करला ते जमा करला तेरा जुड़ गईला पैसा मारा पेल थोड़ा जुड़ा ना अंतर फसू बंद हो गईला तो रो ने तो चेतन दादा जान कोयो चेतन दादा मारा पैसा नहीं जुड़ के हैं ते साहेब बदलाई गईलो ते तेरे फचा इनखे जाई रे चारम फोन लगाने फुचो व्हाट्सएप पर ना कइलो ते फचा थोड़ा चालोइला चार देखल तो फच बंद हो गइलो से जुड़तला निमदे फचु जान कोइलो ते तेरे फचा साहेब पहा आमु दुई गइला दादा हाथे जान गइया फुचो ते रुंदाई रेला पैसा कइलो ते तारे चेक बनामीन आपले चेक बनावी साहेब आपलो ये चेक जमा करली में पैसा जुड़ा ओतरो कालो में इलाज ना करियो ये दादू चेतन दादू ने साहेब मारो खूब आभार ले दिलो खूब मारो साथ दिले साहेब हो मैं जलम को जमी ना उलतलो ओतरो माहे कालो मानो करी नहीं आपियो आम्रा मानो फुतरो एकदा फुतरो कायरा यो हेने को लेके ही कोई हेरा तो तोत्र खर्च लागे ए कोइलो चेतन दादा चाह पी लेता कौन कोइलो तिलक ना पी दियो हम गइला एरगोर जान में चाह पी दिले वो 1 रुपया ना हा गई मारो एने काही दिने एमे ओत्र पैसा जुड़ाते काय करला है करीने कोई तला साहब फुसलो में है ओडेडा पैसा काय करावने करीन कोइलो ते मारा कर्ज रेडते आज वाटिन मी नोंगराई रोइलो एमे ठाल्लू बोह रोइलो निस्तू ते यो महीना डीट या पैसा में पगार जुए ओल मार जीव लागतो ते गोर बठा पगार जुए वो एकदा कोई नहीं था जरा ओथो मोरतो ना हा ए भी कोई ना जीव विचार करी चीज मारो खूब विचार करी ते तिना करे साहेब पर चेतन दादा पर मारो खूब विचार खूब गिरम तीन ऊपर मारे साहेब ने आवनी करे नहीं ते साहेबो ने ना चेतन दादा हा के करके एक रात यहाँ मेहपा हूँ जुए एक रात हुए वातु कोरेन राम राजी करू वेरायू ओहलू मार जीवला साहेब कोई भी तारी बात मात्र हाजर काम करलो तीन आपू आभार मानतला हो आभार मानतला हो अख्खा डायडान पैसा जुड़ गेला आपण ते फार्म बदलाचे हो त्या जुड़ा कुणी निम दादरिक मन जुड़ा पर जिल्यान जुड़ा पले छलन जुड़तला आ खास जुड़ा सर खर्डी खुर्द येथील वृद्धापकाळ लोकांचे वृद्धांचे सिकल सेलचे विधवांचे असे प्रकरण बाकी होती मग आम्ही त्याचा व्हिडिओ बनवला होता तर त्याचं पुढे काय केलं आपण कसं केलं आपण त्याचं चेतन दादा आपल्याला माहितीच आहे की खर्डी खुर्द हे गाव जे आहे नर्मदा नदीच्या काठावर आहे अतिशय दुर्गम भागामध्ये आहे अक्राणी तालुक्यातलं नंदुरबार जिल्ह्यामधलं तर या ठिकाणी आपण आम्हाला सूचना केली होती की वृद्ध आहेत अपंग आहे विधवा आहे बरेच निराधार लोक आहे आणि वृद्धांचं प्रमाण जास्त आहे या ठिकाणी योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि ते लोकही यायला त्यांना धडगावला गाडी वगैरे नसते त्यामुळे कागदपत्रांची अडचणी असतात त्यांना या शासनाच्या योजनेचा लाभ भेटू शकत नाही तर आपण काय केलं होतं की तुम्ही आणि आपण सर्वांनी मिळून त्या खर्डी खुर्द गावाला आपण कॅम्प आयोजित केला होता आपली पूर्ण टीम संजय गांधी निराधार योजनेची पूर्ण टीमच आपण एक दिवस त्या गावामध्ये घेऊन गेलो होतो आणि सर्व जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचं आपण
नोंदणी केलेली होती, त्यांचे कागदपत्र आपण तिथेच घेतले होते, तिथेच मोबाईलवर फोटो वगैरे काढून घेतले होते, त्यांचे PDF तयार करून घेतल्या होत्या आणि पूर्ण प्रकरण आपण त्यांचं त्या ठिकाणी केलं. आणि प्रत्यक्ष काही म्हातारे लोक होते, आपण त्यांना बघितलं की त्यांची अवस्था अतिशय म्हणजे जास्त वय झाल्यामुळे त्यांना चालायलाही अडचणी येत होत्या. तर त्या सर्वांची आपण प्रकरणं घेतली आणि ती मंजूर करून घेतली. साधारणतः त्यांची आणि तालुक्यातली अशी इतर प्रकरणं आपण 1200च्या आसपास प्रकरणं आपण त्यावेळेस दादा केली होती. त्यामधलं मला एक विशेष प्रकरण आठवतं की फुट्या पाडवी पावरा ही गृहस्थ होते, ते अतिशय वयस्कर होते. तर त्यांचं आपण विशेष करून प्रकरण तेव्हा केलं होतं आणि त्यांचा आधारसुद्धा त्यावेळेस होत नव्हतं अपडेट. म्हातारपण आल्यामुळे त्यांचे अंगठे आणि ते आयरिस जुळत नव्हत्या, तर ते आपण आधारसुद्धा त्यांचं अपडेट केलं, त्यांच्या बँकेचा अकाउंटसुद्धा अपडेट करून घेतलं आणि मग त्यांना आपण त्या योजनेमध्ये लाभ मिळवून दिला. तर त्यांना एकत्रितरित्या रक्कम जी होती ती त्यावेळेस त्यांना मिळाला. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो अतिशय म्हणजे पाहण्यासारखा होता. मला तेव्हा खऱ्या अर्थाने समाधान वाटलं की योजनेचा फायदा जो वंचित लाभार्थी आहे त्याला भेटला तर निश्चितच आपण काहीतरी केल्याचा आणि शासनाच्या योजनेचा फायदा मिळवून देण्याचा आनंद निश्चितच असतो. तर मी परत आपल्या माध्यमातून आवाहन करतो की तालुक्यातील जे वंचित लाभार्थी असतील, निराधार असतील, विधवा असतील, अपंग असतील, तर त्यांना आपण व्यवस्थित कागदपत्र सादर करून किंवा नसतील तर आपण ते तयार करून घेऊन त्यांना लाभ देण्याचा निश्चितच आपण प्रयत्न करू. धन्यवाद सर. थँक्यू. लोकांच्या प्रती संवेदनशील असणारे अधिकारी आले तर समुदायाच्या समस्या सुटण्यास व त्यांना योग्य तो न्याय मिळतो. याचे उदाहरण आपण पाहिले. अशाच आमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी मॅडम देखील आहेत. त्याही अतिदुर्गम भागात अधिकाऱ्यांसह पायपीट करून समस्या जाणून घेतात व प्रश्न मार्गी लावतात. सध्या तरी नंदुरबार जिल्ह्यात आशादायी वातावरण आहे. तहसीलदार सपकाळे साहेब व नायब तहसीलदार वडील साहेब यांचे मी समुदायाच्या वतीने पुनश्च आभार मानतो.